भाऊ नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जनतेच्या मनातलं सरकार आहे कसा तुमचा सवाल आहे नेमका काय 2014 मध्ये मोदींची लाट होती. त्यावेळेस सुद्धा काँग्रेस 42 जागा आम्ही जिंकल्या. 19 मध्ये तर पुलवामा सारख्या अनेक घटना घडल्यात आणि अ, असे वातावरण होतं की काँग्रेस 2 डिजिट पर्यंत जाणार नाही. असं एक वातावरण 2 आकड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही. अशा वेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या आणि आता आम्ही 16 जागा जिंकल्या. कुठलीही अशी वेव नव्हती. कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता. सरकारच्या विरुद्ध जनमत होता. आणि अशा स्थितीमध्ये ह्या जो स्ट्राईक रेट आम्ही बघतो आहे तो सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं, असं कसं होऊ शकतं, हा प्रश्न लोक विचारतात. त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू, घाई न करणं चुकीचं आहे. पण एक आहे की लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने 5% मतं फिरलेही असतील आम्ही म्हणू, पण लाडकी बहीण पुढे करून पुन्हा दुसरा खेळा काही झाला का, दुसरा काही प्रयोग झाला का, ही जी चर्चा जनमानसामध्ये आहे ती माझ्याकडून नाही. तर त्यावरही आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला विचार करावा लागेल. पण मी नक्की सांगेल की जनता आता प्रश्न जनतेला पडला आहे की असं कसं झालं, असं होऊच शकत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये हे शक्य नाही असं जनतेचं मत आहे.